बऱ्याच दिवसानंतर मम्मीने इतका छानसा बेत बनवला होता माझ्यासाठी आणि सचिनसाठी आणि मी केलेलं काही सोनं सचिनला दाखवत होते। त्यानंतर माझ्या भावाने जवळ घेतलं आणि मला म्हटलं ताई तू लवकर येऊ उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये। फक्त एक दिवसासाठी आले होते, मम्मीकडे थोडंसं काम होतं महत्त्वाचं। सध्याचं वातावरण खूपच टाईट आहे, बाहेरची उष्णता बघायची तर आतमधली AC सुद्धा काम करत नाही, इतकी कंटाळले होते की डोकं दुखायला लागलं। एका ठिकाणी थांबलो आणि छानपैकी ब्रेकफास्ट केला आणि ते पण सँडविच, इतकं काही खास नव्हतं। चहा सुद्धा एवढी काय ठीक नव्हती, पण आलो कसं तरी घराकडे। उष्णतामध्ये इतकं फिरते आहे ना की माझं ना हेअरफॉल खूप जास्त वाढला आहे, त्यासाठी मी ना अँटी हेअरफॉल शॅम्पू घेतला बेअर अनाटॉमी। डर्मेट रेकमेंडेड अँटी हेअरफॉल शॅम्पू आहे, जे आपल्या 2 आठवड्यामध्ये 5 पटीने हेअरफॉल कंट्रोल करतं। यामध्ये ॲडिनोसिन आणि पेप्टाइड्स आहे, जे आपला हेअरफॉल कंट्रोल तर करतच, त्याचबरोबर हेअर रिग्रोथसाठी सुद्धा हेल्प करतं। हेअर हेल्दी, शायनी, बाउन्सी, खूप सुंदर रिझल्ट येतो। बेस्ट म्हणजे हे मेन आणि वुमन दोन्हीही यूज करू शकता। हा माझा हेअरफॉल आधीचा आणि आत्ता बघितला तर अजिबात माझा हेअरफॉल होत नाही। हे बिफोर आणि आफ्टरचे फुटेजेस आहेत, तुम्ही पाहू शकता। सो तुम्हालाही पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला लिंक पाठवेल।